जन्म मरण कोडे निवारी हा संग भजा पांडुरंग आदी आदी वायाची पसारा नासीला सारा कारी चुकसी पामरा भजनासी प्रस्तुत प्राप्त समय सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील गोदातट निवासी पैठणवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा सर्वश्रेष्ठ अतिउत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग असून अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. अभंग प्रतिपादन करणारे एकनाथ महाराज ज्यांचं चिंतन करतात तो दीनानाथ आहे. म्हणजे एकनाथ महाराज दीनानाथाचं चिंतन करतात आणि ज्या संबंधानं करतात की तुम्ही आम्ही अनाथ आहोत, अनाथ जीवाला सनाथ करण्याकरता एकनाथ महाराज दीनानाथाचं चिंतन सांगतात. विठ्ठला विठ्ठला या पुण्य पावन असणाऱ्या डोंगरतळा पुण्यभूमीमध्ये भगवान परमात्माच्या कृपा प्रसादानं साधू संतांच्या आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या सहकार्यानं तरुणाच्या धैर्यानं दानशूर मंडळीच्या औदार्यानं ऐश्वर्यानं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी म्हणजे तिसऱ्या वर्षामध्ये आपण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना माझ्याकडे आलेली ही 6व्या दिवसाची सेवा. तर 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आल्यामुळं शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग सर्वश्रेष्ठ अतिउत्कृष्ट अभंगाच्या पदापदात शब्दानं शब्दात शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्माचं सत्यत्व सांगतात, जगताचं मिथ्यात्व सांगतात, भक्तीचं महत्व सांगतात आणि साधू संतांचं कर्तव्य सांगतात. विठ्ठला विठ्ठला भजा पांडुरंग आदी आदी भगवान परमात्माचं सत्यत्व वायाची पसारा नासीला सारा जगताचं मिथ्यात्व भक्तीचं महत्व सांगताना महाराज म्हणतात एकविध भाव भक्ती करी गोडी हे भक्तीचं महत्व आणि एका जनार्दनी महाराज म्हणतात साधू एवढे दिव्य आहेत की ते ब्रह्मादी देवाला त्याचा धाक लागतो म्हणून साधूचं कर्तव्य सांगितलं. असा अभंगाचा भावार्थ आहेच असा माझा अजिबात आग्रह नाही. पण मला जे भगवान हनुमंतराय बुद्धी देताल, डोंगरेश्वर भगवान बापूजी मला बुद्धी देताल, मला जे जे सुचल तो मला रुचल पचल. आता 4 चरणाचं चिंतन आपल्याला 4 पर्यंत करायचे. तसं बऱ्याच जणांचं लक्ष मोबाईलकडं घड्याळकडं, तसं काही टेन्शन घेऊ नका. कारण आजचा दिवस आहे 6वा. तर 6व्या दिवसाची चिंतन रूपी सेवा मी तो म्हणत होतो ताईचं चिंतन होऊ द्या. पण बऱ्याच जणांना मला सूचना केली महाराज पत्रिके ठरलं ते ठरलं. मी म्हणलं मग आता नियमच गड्या. ब्राह्मण सांगेल ती आमोशा, नावी ठेवील त्या दाढी दिशा, मालक सांगेल ती दिशा. विठ्ठला विठ्ठला सारखा मी सकाळपासून 4 तास बोलायला लागलो. तसं बोलणं
कारण नियम तसा असल्यामुळं बोला म्हणल्याच्या नंतर बोलायचं काही तसं काही काळजी करू नका. आणि योगायोगानं या ठिकाणी अति सुज्ञ तज्ञ टाळकरी ज्यांनी चाल गायली असे हरिभक्त परायण स्वर सम्राट ताल सम्राट भजन सम्राट आमचे भारतराव टेलर, एक विशेष पदवी टेलर असून मी सांगत असतो अतिशय महाराज स्वर सम्राट ताल सम्राट आणि बरच काही बाई पाठ. आणि त्याच तोला मोलाचं व्यक्तिमत्व आमचे दादा, म्हणजे ते भजनाचे बी दादा, सगळे दादा. विठाला विठाला. मला मुद्दा मांडायचा ते ताल सम्राट स्वर सम्राट आहेत, त्या ह्याच्यात बरच काही बाई पाठ आहे. ते नुसतेच दादा नाही पण म्हणण्यात बी जरा जादा आहे. विठाला विठाला. तुम्ही माणसाल ते तुमच्या संघ असून पण नियम असा आहे, मी कोणाचं वर्णन करत नसतो, जसं आहे तसं प्रतिपादित करतो. योगायोगाने या ठिकाणी आलेले हरिभक्त परायण स्वर सम्राट ताल सम्राट खऱ्या अर्थानं जिंतूर तालुक्याचं वैभव श्री हरिभक्त परायण पोले महाराज यांच्या तोलामोलाचं व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आमचे अतिशय संबंधातले स्वर सम्राट ताल सम्राट, अतिशय आवाजात गोड आणि म्हणण्यामध्ये अजिबात नाही धरसोड असे असणारे हरिभक्त परायण शिवाजीबुवा देशमुख त्यांच्या तोलामोलाचं व्यक्तिमत्व जयच्या नावात बी ऍक्टिव्ह होईल बरं का. जयचं पोशाख वारकऱ्याचा, स्वभाव मोकळा आणि ऐकायचा असला तर सुंदर गळा, जणू काय आहे ती एक नवीनच कोकिळा असे हरिभक्त परायण आमचे नेहरू सरकार. त्याच्यापेक्षा अलीकडे आलेली एकापेक्षा एक भजनी मंडळी स्वर सम्राट ताल सम्राट आमचे भजनातले खरे खानदानी वारकरी, ज्यांनी वारकरी संप्रदाय जाग्यावर ठेवला असे हरिभक्त परायण आमच्या सानिध्यात असणारे नारायण महाराज भिलजकर. विठाला विठाला. मला तर असं वाटत आहे त्यातल्या त्या डोंगर तळा घेवंडण भिलज खरगडी आणि मांडवा जणू काय संप्रदायाच्या बाबतीत त्यानं इकडच्या लोकांचा संबंध वारकऱ्याचा खांदा धुरा खांद्यावर घेतला आणि वारकरी संप्रदाय जर तेवत ठेवला असेल, जागरूक ठेवला असेल तर फक्त हरिभक्त परायण नारायण महाराज भिलजकर यांनी या भागामध्ये न पॉकेट न तिकीट पण काम अपडेटेड. विठाला विठाला. मी काय अतिशोक्तीचं वर्णन करत नाही, पण हे नवीन चेहरे तयार झाले का ही खरी त्यांची कृपा आहे. पण आता योगायोगांवर गंमत अशी आहे, तिकटाचा विचार करत नाही, पॉकेटाचा विचार करत नाही. आता एकाकडे जर पाहिलं तर मृदंग सम्राट असणारे, दोन्ही मृदंगाचे मुख्य शिरोमणी गुरुमणी असणारे दोघही तरुण आहेत, तडफदार आहेत. त्याच्या पोटात मनगटात त्याच्या चाटात इतका आवाज आहे. आणि एवढंच नसून पोषक वादन असणारे हरिभक्त परायण माऊली महाराज त्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व असलेले आणि आजच लाभलेले हरिभक्त परायण संतोष महाराज दहेगावकर. विठाला हरिभक्त परायण आमचे सज्जन महाराज, त्यांच्या नावातही सज्जनपणा आणि त्यांचं युट्यूब बी सज्जन आहे. त्यांनी सांगितलं माझं युट्यूब दुसऱ्या कामावर चलत नाही, फक्त सप्तास. म्हणजे खऱ्या अर्थानं ते रामायणाचे आणि ज्ञानेश्वरीचे खरे वाचक आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरीची कोणती ओवी अशी मुखपाठ आहे. मी तो म्हणतो काही दिवसात देवलं हे नाव देणं शोभल ज्ञानेश्वरी कंठस्थ, कारण इतका त्यांचा पावर आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीतली कोणती ओवी देईल विचारा. एवढंच नाही, कारण मी त्याला अति जवळून पाहतो. आमचा 20-25 वर्षाचा संबंध आहे. मी जास्त स्तुती करायला असं नाही. त्याच्या पत्नीला ज्ञानेश्वरी येते, त्याचा मुलगा ज्ञानेश्वरी वाचतो. जेवलं ज्ञानेश्वरीतलं काही समजत नसेल तर फोन लावा, म्हणून ही ओवी कोण्या अध्यायामध्ये 2 मिनिटामध्ये तुम्हाला निर्णय. विठाला दुसरी गोष्ट, ज्यांचं साऊंड सिस्टीम आहे, आता 2-3 वर्षापासून मी इथं नेहमी येतो, प्रत्येक वेळेला सांगावं लागतो एको द्या, टर्बल द्या, गेम द्या. पण इथं कोणत्याच भजण्यानं आवाज उठवला नसेल. आमच्या वाघमोडे साहेबाची
खऱ्या अर्थानं महाराज, कारण ती बी स्वर सम्राट ताल सम्राट आहेत. आणि त्यातल्या त्यात आता जो मुलगा आहे हा कृष्ण आहे. कारण कृष्णा नावामध्ये एक पावर आहे. कारण कृष्णा नाव हे भगवान परमात्माचं आहे. आणि त्यातलं याच्यातलं नॉलेज असल्यामुळं ज्याला जेवढं पाहिजेत का तेवढं तो बिनचूक देतो. अजिबात बोलायचं काम नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा, या गावात कोणताही नवा माणूस आला, हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, सभेतले लोक पाहिले, विठ्ठला विठ्ठला. या तलावाचा जो नैसर्गिक असलेला भव्य दिव्य महाराज प्रोग्राम पाहिला तर प्रत्येकाच्या मनाला जणू काय महाराज हरिद्वारची इच्छा वाटते की जणू काय पाणी खेळायला लागलेले आणि जणू काय गंगेच्या किनाऱ्यावरच कथा चालू आहे. विठ्ठला विठ्ठला. शास्त्राच्या नियमाप्रमाणे कोणत्याही कार्याला आरंभ करण्याच्या अगोदर मंगल करावं लागतो. त्या न्यायानं समचरणम सरोजम सांद्र नीलाभुधामम जगन्नहित पाणी मंडनाना मंडनम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतनम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका योंत प्रविश मम वाच मीमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधरा सुधाम्ना अन्यांच हस्ताचरण श्रवण तोगादीन प्रणानमो भगवती पुरुषाय तुभ्यं. मूलाग्राय मूलमध्याय मूलमध्याग्र मूर्तये शिनाग्राय मूलमध्याय नमा पूर्णाय संभवी शरण शरण हन.
शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा अखिल गुणनिधान ब्रह्मांड नायक भगवान परमात्माच्या चरणाला साधू संतांच्या चरणाला ग्रामदैवतील या डोंगरेश्वराच्या चरणाला आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी श्रोते मंडळी शिंदे महाराज आलेले अगोदर आलेले सगळ्यांच्या चरणाला वंदन करू आणि अभंगाला प्रवेश करू. विठला विठला नमस्कारुनी आता जन्म मरण कोडे निवारी हा संग भजा पांडुरंग आदी आदी. शांती ब्रह्म गोदा तट निवासी पैठणवासी एकनाथ महाराजांचा अभंग आहे. अभंगात प्रवेश करत असताना जवळपास 10-15 मिनिटं आपली अगोदरच गेली. मी नेहमी सांगत असतो शोकेश में इतना तो गोडाऊन में कितना. बऱ्याच जणांना वाटत जर मंगलात इतका टाइम तर आता अभंगात किती. तसं काही टेन्शन घेऊ नका. फक्त हाताच्या आड्या काढून मांड्या घालून बसा आणि विठ्ठल विठ्ठल आलं तर जरा जोर धरून टाळ्या वाजून भजन करा. प्रमाणासाठी महाराष्ट्राला गाजवणारी लाजवणारी अति सुज्ञ तज्ञ टाळकरी वारकरी वादक साधक गायक नायक साह्यक लायक सगळे या ठिकाणी आहेत. फक्त सांगणारा कमी. विठ्ठला नमस्कारुनी आता जन्म मरण कोडे निवारी हा संग भजा पांडुरंग आदी आदी. महाराज म्हणतात बाबा रे सगळ्या जगताच्या पाठीमाग मरणाचं दुःख लागलेले आणि जन्माचं दुःख लागलेले हे कोड आहे. प्रत्येक जीवाकडे प्रत्येक वस्तूकडे जर पाहिलं तर प्रत्येक वस्तू जी जी इंद्रियाच्या द्वारा अनुभवात येती ती ती नष्ट होती. समजत असेल तर पहा तर 2 मिनिटांमध्ये ऐका. या सगळ्या जगताचं जर ऑब्झर्वेशन केलं त्याला जर तपासलं तर या सगळ्या जगामध्ये 3 घटक आहेत. कोणते कोणते 3 घटक आहेत. एक आहे जीव, दुसरे आहे संत आणि तिसरा आहे देव. प्रकाराची प्रकाराची 3 तुका मने केली जन. सगळ्या जगताकडे जर नजर टाकली तर आपल्याला अनुभवामध्ये ह्या 3 गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या. नंबर 1 ला जीव, नंबर 2 मध्ये संत आणि तिसरा वस्तू म्हणजे देव. आता पुन्हा एकदा ऐका. हे बऱ्याच जणांच्या ध्यानात नाही याचं. मी नेहमी सांगतो जो जगत असतो त्याचं नाव जीव, जे जागवीत असतात त्याचं नाव संत, जो जगवीत असतो त्याचं नाव भगवंत. विठला नाही ध्यानात आलं. जो जगवीत असतो तो भगवंत, जागवीत असतात ते संत आणि जगत असतात ते माणसं. आता समजलं सगळे. मग महाराज म्हणतात याच्यापैकी जर त्याचा विचार केला तर एकच भगवान परमात्मा सगळ्या जगताचं भरण पोषण करतो.
सगळ्या जगताचं भरण पोषण जर करायचं असेल, पोषितो जगाशी एकला तो. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा एकटा आहे. नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकला तो. सगळ्या जगताचं भरण पोषण करत असतो तो परमात्मा. आणि सगळ्या जगताकडे जर पाहिलं तर प्रत्येक वस्तू मरणाच्या अधीन आहे. ज्यानं ज्यानं आकार धारण केला, शिंदे महाराज, ज्यानं आकार धारण केला त्याला विकार निर्माण होतो. ज्यानं आकृती निर्माण केली त्याची विकृती होती. ज्यानं जन्म धारण केला त्याला मरावं लागत. मी नेहमी सांगतो, मरावं वाटत का मरावं लागत? कसं मरावं वाटत नाही पण मरावं लागत. म्हातार व्हावं वाटत का म्हातार व्हावं लागत? म्हातार व्हावं वाटत नाही. बरं काय, म्हातार व्हावं वाटतं का? वाटतंय का? पांढरा केस झाला तर माणसाला वाटतं मी अजून म्हातारा झालोच नाही. कोण डाय लावून काळ करतो त्याला वाटतं कोणालाच माहित नाही. कोण घटना अशी आहे, तुम्ही किती काळ करा, 15 दिवसात पुन्हा रघुनाथराव पांढरच होते. आणि पुन्हा पांढरं झालं की पुन्हा डाय लावून काळ करतो. एक दिवशी कायमचं काळ पांढरं होतंय. या जगतामध्ये मरण नावाचा दोष लागलेला आहे. डोंगरे महाराज म्हणले, अरे जगत सुंदर नाही है, जगत बनाने वाला परमात्मा सुंदर है. नाम तुम्हारा एकदा टाळ्या वाजवा या प्रमाणात. महाराज म्हणतात, अरे ज्याची लीला इतनी सुंदर आहे, ओ कितना सुंदर आहे. ज्यानं जगत एवढं सुंदर केलं, पण जगत सुंदर आहे पण जाणार आहे, नष्ट होणार आहे. आता बरं आहे का, प्रत्येक वस्तूच्या पाठीमाग मरण लागलेले, उगवलेला सूर्य मावळतीकडे निघालेला आहे. जे जिवंत आहे याचा प्रवास मरणाकडे. येथे नाही उरो आले अवतार, यरते पामर जीव किती. टेलरनं प्रमाण दिलं. इथं अवताराला आलेल्या भगवान रामचंद्राला जावं लागलं. अवताराला आलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्माला जावंच लागलं. तुम्ही आम्ही तर अवतावरलेत ना. अवतावरल्याचा प्रश्न नाही, अवताराला आलेल्याला जावं लागतं. या मृत्यू लोकातला नियम आहे. ज्यानं जन्म धारण केला त्याला मरावं लागत.
10 जण मेले आणि महाराज म्हणत अरे 33 कोटी देव नष्ट झाली. म्हणजे महाराज म्हणतात बाबा रे सगळ्या जणाला मरावं लागतं. मग मरावं लागतं हे सिद्धांत आहे. मग याच्यावर काही उपाय आहे का? उपाय आहे का? मी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात बऱ्याच शहाणीनं याच्यासाठी अमृत केलं. पण अमृत केल्यावर काय दिवा लागला? अमृत पेल्यावर दिवसातून 14 जणांना मरावं लागलं, 14 वेळ मरावं लागलं. ओवी आठवती का? जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने पेले अमर, जे देहाचे पुरंदर 14 जाती, 14 जण एका दिवसात मरावं लागलं. मग अमृत आहे का मर का अमृत आहे? कसं नेहमी सांगतो एका माणसाचं नाव आहे प्रकाशराव. आता खरंच प्रकाशरावला जर अंधारात नेलं तर पाहावं लागेल प्रकाश कोणता आहे. नावाचा प्रकाश आहे का खरंच नाव प्रकाश आहे? हे जसं आहे तसं अमृताचं नाव नुसतं अमृत आहे पण ते खरं मरणार नाही. ज्ञानोबाराय म्हणाले की डेमोक्रॉनची भावकी, जे काळकुट्टाचे सहोदर. सहोदर शब्दाचा अर्थ सख्खा भाऊ. म्हणजे मरणाच्या बाबतीमध्ये अमृत पेणाऱ्याला मरावं लागलं. एवढंच नाही महाराज रावण ब्रह्मदेवाकडे आला. रावणाकडे सगळ्या गोष्टी होत्या शिंदे महाराज आणि डायरेक्ट ब्रह्मदेवाकडे आला म्हणला देवा एक काम करा गड्या मरण कसं दाखवा. ते म्हणले बाबा सगळं काही सांगता येते पण मरण सांगता येत नाही. आणि मरण जर सांगता आलं ना तर मार्ग माणसं इथंच आता बीपी हाय होईल. नाही कळू गेलं हेच बरं आहे. योग असा झाला त्यानं रेकॉर्ड तपासलं आणि रेकॉर्ड तपासल्याच्या नंतर निघालं राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला येईल आणि तो तुम्हाला मारणार आहे. शेवटी महाराज रावणानं निर्णय ठरवला मी राजा दशरथाचं लग्नच लावू देत नाही. ध्यानात तुम्हाला याशी खानदान तेव्हापासून निघाली लग्नात इग्न आणणारी. विठाला विठाला राजा दशरथाचं लग्न लागत असताना महाराजांनी इग्न निर्माण केलं. आणि जे लग्नात इग्न आणतात का हीच भावकी बा. असा मुद्दा घडला गेला. राजा दशरथाचं लग्न सागरामध्ये लागल्या गेलं आणि तेवढ्यामध्ये रावण आला आणि बराबर रमेशराव तिचा उलटून टाकलं. पण ऐसा करत्याने करविला काळ, प्रारब्धाची गती नकळी विचित्र, आहे हाती सूत्र विठोबाच्या. योगानं महाराज नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि नवरा नवरी पेटीमध्ये होते. राईट टायमाला लग्न लावलं आणि त्यांनी उलथून गेलं. ब्रह्मदेवाकडे गेला विचारलं ब्रह्मदेवा काढा रेकॉर्ड काही नेमकं. ब्रह्मदेवानं रेकॉर्ड काढलं सांगितलं ये तो लिखे वाला है और सच भी है, ये बात मैं नहीं जानता हूं. हे लिहिलेलं आहे खरं आहे पण मला कळत नाही बुवा पण असंच आहे. तेवढ्यात नारदजी आले नारायण नारायण करत आणि ते सांगतात ब्रह्मदेवा कोण्या तरी दुष्टानं जहाज उलटून गेलं काठवर म्या नवरा नवरीचं लग्न लावलं. ऐका हो ऐका जगामध्ये 6 गोष्टी अशा आहेत ज्याचं लग्न ज्याच्या संग व्हायचं बरोबर त्याच्या संग होते. बरं का संतोष बुवा. आणि महाराज म्हणतात ज्याचा जन्म ज्या गावामध्ये व्हायचा बरोबर तिथं होतो. ज्याचं मरण ज्या ठिकाणी ते बरोबर त्या ठिकाणी होतं. याला पर्याय नाही. आणि महाराज म्हणतात अशा पद्धतीमध्ये शेवटी महाराज भगवान रामचंद्र जन्माला आले आणि शेवटी महाराज त्याची वासना निर्माण झाली. त्यानं जानकीचं अपहरण केलं आणि शेवटी पहा त्या रावणा
पाहत्या रावणा कैसी झाली. महाराज म्हणतात वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा कैसी झाली. पहा लोक हो, त्या रावणानं मरणावर उपाय केला पण शेवटी मरावं लागलं. असे मी कितीतरी पुरावे देतो. आपल्याला टाइम कमी, मुद्दा पुन्हा एकदा ऐका. व्यासाचे शिष्य दास होती. दास जरा 2 मिनिटांमध्ये सांगतो. काही झोपून ऐका का जागून ऐका का जागेवून ऐका. व्यासाचे शिष्य दास होते आणि योगायोगानं महाराज जन्मभर सेवा केली व्यासाची. आणि मरण जवळ आलं. मरण वसुदेव बुवा, मरण जवळ आलेल्या माणसाला आकाशातला पट्टा 6 महिन्यापासून दिसत नसला. घाबरू नका, नक्की म्हणून 6 महिन्यावर आलं हे जरा ध्यानात घ्या. आकाशातला पट्टा पाहायचा प्रयत्न करसाल. आकाशातला पट्टा दिसन गेला की मन जाधव गड्या सप्त्याकडे आलेलं बरं आहे, हे जरा ध्यानात घ्या. दुसरी गोष्ट, स्नान केल्याच्या नंतर जर चेहरा कोरडा पडत असेल, माणसामध्ये इथं धाकत दाखवायला बाबा, चेहरा जर कोरडा पडत असेल आणि पावलं तुटक पडत असताल, उद्या कोणी पाहायचा प्रयत्न करसाल, तुटक पावलं पडत असताल तर मनजाजाव आपला कार्यक्रम 3 महिन्यावर आलेला आहे. असं मी मनानं बोलून. पुन्हा एक मुद्दा ऐका. आपल्या डोळ्यामध्ये जर असं बोर्ड घातलं तरी शास्त्रकार सांगतात, कानामध्ये जर बोट घातले आणि जर मशीन सारखा आवाज येत नसल, बहिरा असला तरी तसं काही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. बहिरा असला तरी ते चालू आहे. कानामध्ये बोट घातल्याच्या नंतर जर आवाज ऐकू येत नसल तर नक्की ठरवत जाऊ गड्या, फक्त आपली गॅरंटी 9 दिवसाची. काने घालून या बोटी नाद चक्र जे ऐकावे, न दिसता जाणावे 9 दिवस. पुन्हा सांगू का नको? तुला सांगतोच, काळजी करू नका. ज्या माणसाला बसल्या बसल्या आपल्या भोया आपल्या डोळ्याला जर दिसत नसतील, पण इथं पाहू नका बाबा, हो ना, एखाद्याला अटॅक आल्यावर करता तरी काय, आपल्याच भोया पाहायला गेल्यावर जर दिसत नसताल, महाराज म्हणतात डोळ्याच्या भोया आपल्या डोळ्यानं जर दिसत नसताल, आयुष्याची गणना 7 दिवस. त्याच्या पुढे महाराज म्हणतात डोळ्यामध्ये बोट घातली जर चक्र दिसणं गेलं तर आयुष्याची गणना 5 दिवस. नाकाचा शेंडा जर वाकडा झाला असेल तर महाराज म्हणतात न सागरीचे आग्र न दिशे नयनी, तर तेच दिनी मना रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे हे योग्याचे लक्षण, अंतकाळी आपण पहावी गी. योग्याचं लक्षण आहे, पण ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला बी दर्जा दिला, तुम्ही बी टाइम आला तर हे तुम्ही नक्की पहा. विठोबा त्या व्यासाचा दास नावाचा शिष्य त्याला हे लक्षण कळत असताना त्याच्या ध्यानात आलं आता आपला दिवस लय जास्त राहिला नाही. ती व्यासाकडे आली आणि व्यासाला म्हणले महाराजजी आता मी 2-4 दिवसाचा सोबतीये आणि मला सप्ताह करावं वाटायला, काहीतरी तडजोड करा गड्या. तुम्ही यम राजाकडे चला आणि आपल्याला फक्त एक काम करायचं, मरण वाढवून घ्यायचं. कोण म्हणाले? व्यासाचे शिष्य. आणि मग व्यास म्हणजे सामान्य नाही, 18 पुराणाची रचना केलेले समर्थ व्यास. ब्रह्मदेवापेक्षाही महाराज म्हणतात ब्रह्मदेवापेक्षाही जास्त बुद्धिमान जर असताल तर व्यास आहे. आणि मग व्यासाला विशाल बुद्धी शब्द आलेला आहे. मग असा विशाल बुद्धीचे व्यास यमराजाच्या दरबारामध्ये आले. मी नेहमी सांगतो ज्यानं लावला वशीला त्याचं कुत्र जातं काशीला, आणि ज्यानं नाही लावला वशीला त्याची माणसं जातात फाशीला. हा नियम आहे. आणि मग त्या पद्धतीनं वशिलेबाजी करून तिथं आली. आई किनारे म्हणते तवा होतं का हे असं, तेव्हापासून परंपरा ही वशिलेबाजीची. यमराजाच्या दरबारामध्ये व्यास आले आणि पाहलं तर यमराजानं विचारलं महाराज
नेमकं इतक्या सकाळी सकाळी आले काय काम होतं? एखाद्या नोकराला पाठवलं असतं तरी करत होतो, तुम्ही स्वतः आले. ते म्हणले तसं नाही बाबा, अर्जंट मध्ये आहे. मग सगळं सांगितलं, ते रेकॉर्ड पाहिलं आणि पाहिल्याच्या बाद म्हणले गड्या गोष्ट खरी आहे, पण आमच्या मालकाची स्वाक्षरी लागती. विढाला विढाला यमराजानं अगोदर काय म्हणलं, नौकराला पाठवलं जमत आहे, पण ते रेकॉर्ड पाहिल्याच्या बाद म्हणलं गड्या आमच्या मालकाची स्वाक्षरी आणल्याशिवाय जमत नाही. तुम्ही एक काम करा, आमचं हेड ऑफिस आहे महाकाल, त्या महाकालाची परवानगी आणा. व्यास महाराज महाकालाच्या दरबारामध्ये या शिष्याला घेऊन जातात. तिथलच्या गेटवाल्यानं सांगितलं गड्या मधामध्ये नो ऍडमिशन, मधात फक्त एकटा माणूस लागतो, दुसरा चालत नाही. आणि मग असं वडाचं झाड होतं, वट्टा बांधलेला होता आणि त्या शिष्याला तिथं बसवलं आणि व्यास महाराज मधात गेले. मधात गेल्याच्या नंतर त्या महाकालानं ते रेकॉर्ड पाहिलं आणि म्हणले त्याला कुठे ठेवलं? म्हणले ते वडाच्या झाडाखाली. म्हणले तसं कळत नाही आम्हाला, त्याला मधात घेऊन या. त्याला मधात आणण्याकरता जातात. तेवढ्यामध्ये महाराज कुठंच वारा नव्हता, कशी वाहतूळ आली, त्या वडाच्या झाडावर वाहतूळ आली आणि भला मोठा महाराज वडाचा फांदा त्याच्या डोक्यात पडला. येईपर्यंत गत प्राण झाला. विढाला आणि मग महाराज व्यास त्या प्रेताकडे पाहतात. महाकाल पळत आली. म्हणले व्यासा, याच्या नशिबाचं हे मरण अशा पद्धतीचं लिहिलेलं होतं, याच्यात तडजोड सेटलमेंट काही करता येत नाही. मी व्यासाचा मुद्दा मांडायला लागलो. मी काय महाराष्ट्राचा सांगणं, सांगण्याचा मुद्दा इथं तडजोड चालत नाही. मृत्यूच्या बाबतीमध्ये मग तेथे नचले काही, सता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित देईल ग्वाही, तुका म्हणे तै माज्ञा. मृत्यूच्या बाबतीमध्ये कितीही प्रयोग केले तरी याला पर्याय नाही. हिंडता गव्हा निघा शिनलो विरधारी, न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. जन्म मरणाच्या दुःखातून काढणारा कोणीच नाही. पण आज एकनाथ महाराज त्याच्यावर तडजोड जन्म मरण पुढे निवारी हा संग, भजा पांडुरंग आधी आधी. एकनाथ महाराज उत्तर देतात, जन्म मरणाचं तुम्हाला भीती वाटते का? ज्ञानोबाराय सुद्धा बोलतात, किंबहुना भवा बिहाया आणि साची आथी चाड जरी मिया, तरी तुगा उपपती या जतन कीजे. तुम्हाला मरणाची भीती वाटती का? तुम्हाला तुमची खरंच दया येते का? तर मग आमचा मुद्दा ऐका. भजा पांडुरंग
आदी आदी. तुम्हाला जर मरणाचं भेव वाटत असेल तर महाराज उपाय सांगतात. विठाला विठाला. साधू संतांचं जे बोलणं आहे ना ते सार्थ असतं, शास्त्राचं बोलणं यथार्थ असतं आणि माणसाचं बोलणं निरर्थ असते. ज्याच्या ध्यानात आलं त्याच्या आलं. एक अकोल्याला पंख्यावाला माणूस आला. तो म्हणला आमचा फॅन बिना इन्व्हर्टरचा बिना जर्निटरचा चालतो. किंमत किती? तर म्हणले किंमत त्याची फक्त 50 रुपये. हे मला सांगा वाटत नाही, तो मला तेच ऐका वाटत. साधू संतांचं बोलणं यथार्थ आहे, शास्त्राचं बोलणं सार्थ आहे आणि माणसाईचं बोलणं निरर्थ आहे. तो काय म्हणला? बिना आमच्याकडचा फॅन बिना युनिटर बिना जर्निटरचा चालतो, किंमत 50 रुपये. आणि मग एका माणसाने घेतल्याच्या बाद अशी भानगड झाली, त्या पोरानं त्याचे 2-3 बटन दाबली, तो मोडून गेला. 100 साल की गॅरंटी वॉरंटी सहित. ते म्हणले असं कसं काय झालं कडे? ते तर मोडून गेला. ते म्हणले तुम्ही दुसरा घ्या. दुसरा घेतला. म्हणले तुम्ही पहिल्या फॅनवरला तरीका वाचला नव्हता. तरीका मला तरीका काय आहे त्याच्यावर ध्यानात आलं का? किंमत फक्त 50 रुपये. बर. आणि पुन्हा जर्निटर लागत नाही, युनिटर लागत नाही, लाईन लागत नाही. बर. आणि वारा थंडगार देतो आणि 100 साल की गॅरंटी वॉरंटी. बंडाता ते म्हणायचे पॅकिंग छोटी किंमत मोठी, वस्तू बनावटी आणि जाहिरात साफ खोटी. घेतला. मग घेतल्याच्या बाद त्याने विचारलं चालू कसा करावा लागतो. त्यानं सांगितलं असा हातावर घ्या, झोपून ऐकू नका. ही मुद्दा असा हातावर पंखा घ्यायचा आणि ज्याला वारा घ्यायचा त्यानं अशी 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 मान हलवायची आणि या मानाच्या हलण्यानं त्याच्यातले पाते हलतात. 100 वर्षाची गॅरंटी वॉरंटी. साधू संतांचं बोलणं असं आहे का? दुसरा एक मुद्दा होता. तो म्हणत होता आमच्याकडे एक औषध आहे, ते बरोबर घरामध्ये औषधाला जेवण करत असताना बिलकुल माशी बसणार नाही. किंमत खाली 1 रुपया. ट्रकभर पुढे विकल्या. पण त्याची गॅरंटी अशी होती की पुढे इथं काढायची नाही, जेवण करताना उघडायची होती. एका माणसाने घेतली रमेशराव सारख्यानं. मस्त महाराज बासुंदीचा कार्यक्रम केला आणि ती पुडी आणली आणि पत्नीला म्हणला पाय माशा हाणायचं काम नाही. ती पुडी आणली, पुडी सोडली आणि तिच्यात लिहिलं होतं उजव्या हातानं भोजन करा आणि डाव्या हातानं महाराज माशा हाणा. विठाला विठाला. तुम्हाला हे तशातला मुद्दा वाटायलाय का? कारण इथं जी भाषा वापरली जन्म मरण कोडे निवारी हा संघ. जन्म मरण हे शिंदे महाराज हे कोड आहे. कोड आहे. ध्यानात आलं का तुमच्या? हे काय आहे? जन्म मरण हे कोड आहे. बर जन्म मरण हे कोड आहे का जन्म मरण खरं आहे? कसं कसं बोला. जन्म मरण खरं का कोड आहे? कसं कसं? जसं आहे तसं बोला कडे. तुमच्या जसं ध्यानात आलं तसं. खरं आहे का कोड आहे? कसं शिंदे महाराज कोड आहे का खरं आहे का? मग खरं आहे हे जर खरं आहे तर महाराज कोड सांगायले. मग हे खोट आहे का? हा मग दोन्ही खोटे नसतात. अंधारण उजेड दोन्ही नसतो. मग जन्म मरण जर महाराज खरं आहे, जन्म मरण जर खरं आहे तर शास्त्रकार विचारायले जन्म मरण हे कोड आहे. आणि जन्म मरण जर कोड आहे असं म्हणसाल तर मग आपले आजोबा पंजोबा कुठे गेले?
कोपऱ्यातला माणूसच उठला ना, पण त्याला वाटलं आपल्यालाच उठा उठा म्हणाले करणं. सांगण्याचा मुद्दा महाराज म्हणतात की महाराज म्हणतात आज्या मेला बाप मेला. महाराज म्हणतात पंजोबा बी मरण पावले. आज्या मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अनुभव नाही का सगळ्याचा? मग मरण खरं का कोड आहे? पुन्हा प्रश्न आहे. कारण मग आजोबा मरण पावले, पंजोबा मरण पावले, आणि आपण आता सध्या महाराज अगोदर आपण बालपण होतो, बालपणाचं तरुणपण झालं, तरुणपणाचं म्हातारपण झालं, आणि आता म्हातारपणाचं सरपण होत असते. हे जरासं ध्यानात घ्या. मग खरं आहे का कोड आहे? आता कोड्याचा मुद्दा ऐका. मराठी भाषेमध्ये मराठी भाषेचा अभ्यास केल्यावर कळते. एका जणांनी कोड सांगितलं, गाथ्यामधलं सांगायलो मी आता कितीतरी प्रमाण सांगता येतात. मी काल परवा एक मुद्दा मांडला होता. पाचानं पोचली, सूर्यानं सोसली, आणि पती नसतानी सती गेली. ध्यानात आलं का नाही आलं? कसं कसं? पाचानं पोचली, सूर्यानं सोसली, आणि पती नसतानी सती गेली. हे जे कोडे आहेत ना, हे कोडे असे प्रमाण तिथं जात नाही, शब्द जात नाही, त्याला गुरु करावं लागतंय तेव्हाच कळतंय. विठाला विठाला. ही गौरी आहे गौरी. पाचानं पोचली, 5 हातानं तयार झाली, आणि सूर्यानं सोसली, बरोबर आहे, आणि पती नसताना सती गेली ना चुलीमध्ये. हे का ध्यानात नाही का? पण माणसं म्हणायचे सिलेंडर गॅस आला. मला असा मुद्दा मांडायचा. असे बरेच कोडे आहेत, असे कितीतरी कोडे आहेत. नामदेव महाराजांनी एका अभंगात एक कोड सांगितलं. ते माय बापे दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बायकाची. बरंच लोकांना आता माझं कीर्तन ऐकायचं झालं तर 4Gचं कार्ड लागते. नाही तर मी सांगतो तुरीचं वरण त्याला नाही धोरण फुरका मारला की कळते खरं काय. मुद्दा असा आहे, माय बापे दोन्ही जीवेची मारावी. नामदेव महाराजाचा गाथा आहे. आणि नामा म्हणे आयुष्य घडे विपरीत. नामदेव महाराज म्हणतात हे ज्याला कळेल तो खरा दैववान आहे. विठाला विठाला. कोडे शब्दाचा अर्थ गुताड आहे. जरा ध्यानात घ्या. काय गुंत आहे? माय शब्दाचा अर्थ ही माया आहे. या मायेनं महाराज म्हणतात आशा जन्माला आणली, तृष्णा जन्माला आणली. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, विद्या ही चेलिया. महाराज म्हणतात ज्ञान शक्ती क्रिया वियाली. ही ज्ञानोबर आहे बोलले. ही माया जी आहे ही वासनेची तृष्णेची माया आहे. आणि अहंकार जो आहे काम क्रोधाचा बाप आहे. महाराज म्हणतात माये बापे दोन्ही जीवेची मारावे. अशी असणारी माया ही माया आहे, तिला जिवंत मारा. आणि अहंकार बाप आहे, त्याही बापाला मारा. माय बापे दोन्ही जीवेची मारावे, चरण धरावे बाप एकाचे. इथं असा मुद्दा आहे. कुठं कुठं फाल्ट मारला, बा एकाचे नाही, बा एकाचे. विठाला विठाला. विनोदानं सांगत असतो मुद्दा. संतोष तो लग्न झालं का? झालं की नाही झालं? बाबा बोलू नको बुवा. बाळ आहे त्याला एवढं काय हरकत नाही. हो का न हो? म्हणजे बायको आवडती का माय आवडती? बायकोनं केलेली भाजी आवडती का माईनं केलेली? आणि बरं ती सांगायसारखी असू दे बाबा. विठाला विठाला. त्याच्यापेक्षा सांगतो मुद्दा. एक मुलगा माझ्याकडे आला आणि त्याला विचारलं बाळू तुझं नाव काय? तो म्हणला माझं नाव जनावर आहे. मी म्हणला अरे येड्या कोण्याच डिक्शनरी जनावर नाव नाही. म्हणला महाराज तुम्हाला माहित नाही का 15 दिवस झालं माझं लग्न झालं आणि माझ्या पत्नीचं नाव आहे जना, आणि मी आहे तिचा वर,
आणि म्हणून माझं नाव जनावर आहे. विठाला विठाला. मी कोडे मुद्दा मांडत होतो. माय बापी दोन्ही जीवेची मारावी, कारण शब्दशः अर्थ कळत नाही आणि म्हणून मराठी भाषेमध्ये कोडे शब्दाचा अर्थ आहे गुंता. कोडे शब्दाचा अर्थ गुंता आहे. आणखी तुम्हाला मी कोड सांगतो, मग तुमच्या ध्यानात येऊन जाईल. विठाला विठाला. हरिभक्त परायण बंडा तात्या कराडकर जिंतूरला आली होती नेमगिरीवर. योगायोगानं महाराज बंडा तात्या आले आणि उद्याच्याला 2 दिवस कार्यक्रम असताना बंडा तात्या लगेच वापस गेले. सगळे लोक म्हणले तात्या आले आणि तात्या का गेले. त्यावेळेला डाऊ कंपनीचा कार्यक्रम होता. देहूला इंद्रायणीमध्ये कंपनी आणली होती परदेशातल्या लोकांना, पाणी खराब करू लागले. बंडा तात्या ताबडतोब गेले. ते डाऊ कंपनीमध्ये काम करत होते. योगायोगानं फॉरेनचा जो अधिकारी होता त्याचा फोन बंडा तात्याला आला आणि तो महाराज बंडा तात्याच्या हातानं 2 जणांना माळकरी झाली होती. योगायोगानं बंडा तात्या तिथं गेले आणि गेल्याच्या नंतर ती फाईल टेबलवर टाकली आणि त्या साहेबाला महाराज विचारलं काय झालं आमच्या कामाचं. तेवढ्यामध्ये महाराज अति तातडीनं त्या साहेबाला त्याच्या पत्नीचा फोन आला. हे फोन जेव्हा पाहिजेत का तेव्हा येत नाही, पण तुम्ही जेव्हा लावायचं का तर स्विच टॉप आहे, नेटवर्क कमी असा मुद्दा आहे. आणि लावायचं नसलं ना हजर होते असा प्रसंग घडला. तो त्या साहेबाला त्याच्या पत्नीचा फोन आला. आता पण आधी यदांत सांगत होतो, माणसं कुठे ऐकत नव्हती. नवरा बायकोचं म्हणलं की सगळे टाईट ऐकायला लागले. आणि त्या फोनवर पत्नी काय म्हणली ध्यानात ऐका. त्या पत्नीनं फोन लावला आणि ती पत्नी बोलत होती. काय बोलत होती. मालक, तुमचा मुलगा आणि आमचा मुलगा मिळून आपल्या मुलाला जिवंत मारायले आणि तातडीनं घराला या. विठाला विठाला. काय फोन आला रमेशराव. तुमचा मुलगा आणि आमचा मुलगा मिळून दोघं आपल्या मुलाला जिवंत मारायले. बंडा तात्या महाराष्ट्रभर फिरलेले महाराज डायरेक्ट त्या बाईला विचारलं, ताई तुम्ही कोण आहात. ती म्हणे मी मिसेस आहे. मिसेस शब्द जे आहे ना, एका बाईनं 2 मालक केल्यावर मिसेस म्हणतात, पण महाराष्ट्रातल्या माणसाला ते विशेष वाटतं. मिसेस शब्दाचा अर्थ तो आहे. विठाला विठाला. परदेशामध्ये अनेक मालक करण्याची पद्धती आहे आणि किती बायका करण्याची पद्धती हे जरा ध्यानात घ्या. मग त्या बाईनं प्रश्न केला तुम्ही कोण आहात. त्यानं सांगितलं मी त्यांची पत्नी आहे. बर, फोन कोणा केला होता. म्हणजे मी केला. कोणाला केला. मालकाला केला. काय म्हणल्या. म्हणले मी म्हणले तुमचा मुलगा आणि आमचा मुलगा मिळून आपल्या मुलाला जिवंत मारायला. मग तात्या म्हणले मला यातला अर्थ कळाला नाही. मग तिनं सांगायला सुरुवात केली. बरं काय, तुमचा मुलगा म्हणण्यामध्ये माझ्या मालकाच्या पहिल्या बायकोपासून आलेला तुमचा मुलगा आणि आमचा मुलगा म्हणण्यामध्ये माझ्या पहिल्या मालकापासून आलेला आमचा मुलगा आणि आपला मुलगा म्हणण्यात आता दोघांपासून असलेला. विठाला विठाला. हे कोड आहे पा. कोडे शब्दाचा अर्थ महाराज म्हणतात ते असतंय जवळ. बंडा तात्या म्हणला गड्या हे कोड मला आता कळालं. मग सांगण्याचा मुद्दा महाराज म्हणतात तुम्ही जर पांडुरंगाला भजले तर महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं तुम्ही शरीर नाही, शरीर तुमचं नाही आणि शरीर खरं नाही. हे कोड तुम्हाला कशाला कळल. भजा पांडुरंग. Bye.
मरण कोडी निवारी हा संग भजा पांडुरंग आधी आधी. तुम्ही पांडुरंगाला आधी भजा आणि पांडुरंगाला जर आधी भजल्याच्या बाद भगवान पांडुरंगाच्या दर्शनानं तुम्हाला कळल मी देह नाही, देह माझा नाही आणि देह खरा नाही. मी या देहाला जाणणारा याच्याहून वेगळा आहे असं ज्ञान झाल्याच्या नंतर महाराज म्हणतात बाबा रे तुमचं जन्म मरण जे आहे, जे जन्म मरण जे आहे ते देहाचं आहे का जीवाचं आहे? मरत असतो देह आणि भीती वाटायली जीवाला. कसं कसं रमेशराव? भीती कोणाला वाटायली? जीवाला. जे मरत त्याला कळत नाही आणि ज्याला कळत ते मरत नाही. नाही बऱ्याच जणांच्या डोसक्याच्या वरून गेले. मी नेहमी सांगतो आमच्या गावात एका भजनीच्या घरी गेलो, त्याला म्हणलं चल कीर्तनाला जाऊ. अर्जुन दादा नव्हते, नारायणराव नव्हती, पण तो असा तिसराच भजनी होता. त्याला म्हणलं चल. तर तो म्हणला हे बघा घरी पत्नीच दुखायले आणि शेवटी नाईलाजानं होईन महासंघ आला आणि आल्याच्या बाद योगायोगाने मी कीर्तन करत असताना तो का न्हायला लागला. त्याला विचारलं तू का न्हायला काय? म्हणलं मला बायकोचं घरी दुखायला म्हणून हे का नाही. आता हे कितपत खरं आहे? कारण दुखायलाय बायकोचं आणि का न्हायलाय भजन्या. ध्यानात आलं का तुमच्या? मरायलंय शरीर आणि भेव कोणाला वाटायलंय? जीवाला. हा मग शास्त्रकार सांगतात जे मरायलं त्याला भय नाही आणि जे भ्यालय त्याला मरण नाही. विठला ही गोष्ट ज्याच्या ध्यानात आली त्याचं कोड समाप्त होते. आणि मग महाराज म्हणतात तुम्ही कमवलेली माडी गाडी मकान दुकान जमीन जायदाद बायका पैका त्याचं स्वरूप काय आहे? त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात पसारा नाशिला सारा कारे चुकशी पामरा भजनाशी. जर तुम्ही देवाला भजले नाही, इथं 2 टप्पे केले. भजा पांडुरंग आधी आधी अशी 2दा दुर्युक्ती केली. 2दा का केली? जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर परमात्मा. मी नेहमी सांगतो मरणासारखं जगात दुःख नाही आणि देव प्राप्तीसारखं जगात आनंद नाही. आणि म्हणून पांडुरंग आधी भजा. तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रानं टीव्हीवरती चित्र पाहिलं मोबाईलवर. महाराष्ट्राचे दादा असलेले अजित दादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ज्यांच्या ताब्यामध्ये महाराष्ट्र भारत सरकारचा महाराज केंद्रामधली शक्ती त्याच्याकडे होती, रक्षणपाल त्याच्या हातामध्ये होता. पण महाराज मृत्यू जवळ आल्याच्या बाद 4 सेकंदामध्ये वायाची पसारा नाशिला सारा कारे चुकशी पामरा भजनाशी. कव्हा कोणावर काय प्रसंग येईल सांगण्याचा मुद्दा महाराज फक्त एका देवाशिवाय दुसरं कोणीही नाही. तुम्ही प्राप्त केलेली माडी गाडी मकान दुकान जमीन जायदाद
मी नेहमी सांगत असतो, तुम्ही प्राप्त केलेली जमीन तहसील कार्यालयाच्या सातबारावर राहील. तुम्ही प्राप्त केलेले पैसे खाते नंबरवर बँकेमध्ये राहताल. तुम्ही प्राप्त केलेल्या गायी गोठ्यामध्ये राहताल. धनानी भूमो वसवत गोष्टी नारी ग्रहारी सुत स्मशाने हे तो विश्वतायाम प्रलोक मार्गे धनानी भूमचती जीवैका. शास्त्रकार सांगतात तुमच्या बरोबर काही नाही. हा सगळा पसारा नष्ट होणारा जाणारा असल्यामुळं वायाची पसारा नाशियला सारा कारे चुकशी पामरा भजनासी. आणि मग आधी जी दुर्युक्ती केली, एक सगळ्यात श्रेष्ठ भगवान आहे म्हणून आधी भजा, पण देहाची गॅरंटी नाही. क्षणभंगुरा नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराही ओळसागा. ऐकणारे ऐकले आणि सांगणारे सांगायला लागलेत, पण ह्याच्यावर कोणाचं ध्यान नाही. मला असा मुद्दा मांडायचा, शरीराची काही गॅरंटी नाही. अजितदादाला का वाटलं होतं का असं होईल, म्हणजे सांगण्याचा मुद्दा महाराज. केव्हा कोणाचं दुकान देह जाईल यासी काळोबा खाईल. दिवस येतील दिवस जातील. हे सांगायचा जे मला मुद्दा आला, हे भजनी मंडळी ह्या चाली का म्हणाले, समाज चालबाज झाल्यामुळे हे आले. विठला विठला. अशा पद्धतीमध्ये महाराज म्हणतात, वायाची पसारा नाशियला सारा, कार्य चुकशी पामरा भजनाशी. शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाचं भजन करा. तुम्हाला माहिती आहे, सगळा माडी गाडी मकान दुकान जमीन जायदाद हे सगळं नष्ट होणार असल्यामुळं महाराज म्हणतात, बाबा तुमच्या बरोबर काही येणार नाही. तुम्ही केलेलं चांगलं कार्य मी तर सांगत असतो, ज्यावेळेस इमान पडलं, कंपनीतली बाई पळत आली आणि शेवटी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला
त्या DRDतल्या बाईच्या चादरामध्ये महाराज त्या लोकांना बांधावं लागलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. त्याच्यामुळे महाराज म्हणतात भजा पांडुरंग आधी आधी. महाराज याच्यासाठी सोपा उपाय काय आहे, सोपा उपाय काय आहे म्हणल्याच्या बाद महाराजांना उत्तर अभंगाच्या तिसऱ्या असं वाटायले महाराजांना उपर न सोडले कीर्तन सोडतात का. फक्त एकच गोष्ट झालेली आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी अनुकूल आहेत. समोर तलाव आहे, पलीकडच्या तीराला एक गाय आलेली, अशी भव्य सगळं वातावरण आहे. माझी एकच विनंती, फक्त माणसं विठ्ठल विठ्ठल काऊन म्हणत नसतं, काय झालं असेल सगळ्या जणांना माझी विनंती आहे, कोणत्या दिवशी शरीर पडल आणि धोका देईल याची काही गॅरंटी वॉरंटी नाही. फक्त जर तुम्ही विठ्ठल विठ्ठल असं तुम्ही जर 200 वेळेस म्हणलं तर महाराज म्हणतात तासातला तास, घासातला घास, श्वासातला श्वास तुमच्या बरोबर येणारे. सगळे एकदा सगळे वर हात करून विठोबा रुक्माईचं भजन करू आणि सेवा पूर्ण करू. विठोबा रुक्माई डोंगर तळा धाकलं पंढरपूर झालं होतं. जैन टाळ्या नाही वाजवल्या. या सज्जन महाराजाच्या युट्यूब मध्ये आलं, पण जैन खरंच वाजवले नाही. देवाच्या युट्यूब मध्ये बी त्याचा नंबर लागलेला आहे. बरं
देव म्हणणारे घड्या तुम्ही जर सतत टाळ्या वाजवल्या नाही, हे तुम्हाला 2 हात दिले, पाय दिले, पुढच्या जन्मामध्ये बिना हाताचं आणि बिना पायाचं करून टाकू, पण एकदाची तडजोड करू ते म्हणले आम्हाला काल्याचं कीर्तन ऐकायचं म्हणून डिस्काउंट देऊ. नाही ज्यानं वाजवल्या तर कमीत कमी आता तरी तसा टाळ्या वाजवायचा प्रयत्न करा. विठला एक विध भाव भक्ती करी बोडी, तेने कुळीची मुळी हाती लागे. महाराज म्हणतात अनेक देव देवतावर भाव ठेवण्यापेक्षा आपला एक भाव पांडुरंगावर टाका. महाराज म्हणतात ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ओव्या केलेले आहेत. काही माणसं सोमवार आला तर महाराज बेला करता निघतात, बुधवार आला पांडुरंगाकडे निघाली, गुरुवारी गजानन महाराजाकडं, शुक्रवारी जगदंबेकडं, शनिवारी हनुमंताकडं आणि एकही दिवस रिकामा नाही, रविवारी खंडोबाकडं. महाराज म्हणतात असा अखंड भजन करी, उगा नसे क्षण भरी, अवघे गावद्वारी आयो जैसी. ज्ञानोबाराय बोलले आयो आहे पण गावभर हिंडती, त्याचा अर्थ तुम्हीच लावा गड्याला. असं भजन नाही पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात एक विध भाव भक्ती करी भोडी, तेने कुळीची मुळी हाती लागे. वेळ झालेली आहे. तुम्हाला माहित असेल 2-3 वर्षाखालीची घटना. मुंबईला डॉक्टर नितीन मानके होती. डॉक्टर नितीन मानके ते निष्ठावंत डॉक्टर होते. 4000 लोकांच्या हृदयाचं ऑपरेशन बिना पैशाचं केलं. आणि महाराज एकूण त्यांच्या जीवनामध्ये 12,000 हृदय विकाराचं ऑपरेशन केलं. पण घटना अशी घडल्या गेली, योगायोगानं जगामध्ये त्याचं नाव लौकिक गाजलं आणि दिल्लीला सरकारनं त्याचं स्वागत ठरवलं. जगातले लोक येणार पण तो कसाही महाराज हृदयविकाराचा पेशंट आला, नुसतं पाहिल्याबरोबर 2 मिनिटात निर्णय द्यायचे. बाळासाहेब ठाकरेचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं ऑपरेशन मुंबईमध्ये केलं होतं. सगळी शिवसेना महाराज रडत होती आणि बाळासाहेब ठाकरे महाराज व्यवस्थित झाले असे ते डॉक्टर प्रसिद्ध होते. पण 2 मिनिटामध्ये ऐका, घटना अशी घडल्या गेली, योगायोगानं दिल्लीला महाराज त्यांचं स्वागत ठरलं. पण महाराज काय टाईम कोणावर देव आणल हे काही सांगता येत नाही. योगायोगानं दिल्लीला गेले, इमानाचं तिकीट काढलं. 15 मिनिट फक्त इमान निघण्याकरता टाइम होता. तुम्ही म्हणसाल कीर्तन सुटण्याकरता 15 मिनिट बाकी, ते काही ध्यानात आणू नका. योग असा घडला गेला, महाराज त्या विमानतळावर नौकरला घेऊन आले, कार मधून उतरले आणि महाराज तिथं गेल्याबरोबर विमान सोडणाऱ्यानं सूचना दिली आज 12 तासापर्यंत विमान सेवा रद्द करण्यात आली. दिल्लीचं वातावरण घाबरलेलं आहे. तिकडं महाराज वातावरण दूषित झाल्यामुळे विमान सेवा रद्द झाली. डॉक्टरनं नौकराला कॉल केला. त्यांनी सांगितलं साहेब मी सध्या पेशंट पाहिलेलो आहे, इथं पेशंट धोकादायक आहे. तर रात्रभर मला डॉक्टर साहेबांनी अशी सूचना दिली की मला कुठं हलायचं नाही. शेवटी महाराज डॉक्टरनं किरायाची गाडी घेतली, घरी आले आणि स्वतःची गाडी घेऊन महाराज रातोरात दिल्लीला निघाले. सारखा वारा, सारख्या गारा आणि सारखा पाऊस पडत होता. रात्रीच्या 2 वाजेपर्यंत वाटणं कोणतं माणूस भेटत नव्हता आणि कोणती हॉटेल नव्हती. मी पुराणातली कथा सांगणं फक्त एक विध भाव भक्ती करी होडी या चरणाबद्दल बोलायलो. योगा महाराज रात्रीच्या 2 वाजता चहा पियाचा टाइम झाला. सगळं अंग थंड पडलं, काय करावं काही नाही, कुठेही गाडी थांबवता येईन. सारखा वारा पडायला लागला. तेवढ्यामध्ये डोंगरतळा गावासारखं गाव लागलं, रोडवर गाव होतं आणि एका महाराज झरोक्यातून असा उजेड लपलपत होता. गाडी तिथं थांबवली, ते सामान्य घर होतं. गाडी थांबवली, गाडी थांबल्या बरोबर त्या घरामधून 88 वर्षाची म्हातारी बाहेर आली आणि सांगितलं तुम्ही कोण आहात. त्यांनी सांगितलं मी डॉक्टर आहे. तिनं त्या म्हातारीनं सांगितलं आत या. सारखा पाऊस पडायला, डॉक्टर साहेब आत या. खुर्ची दिली, डॉक्टर साहेब बसल्या गेले. तिनं पाणी दिलं, सांगितलं चहा करू का. डॉक्टरला चहा घ्यायचा होता, चहा केला. डॉक्टरला स्वर्गातला आनंद वाटत होता, तो चहा घेतला आणि महाराज 10 मिनिटामध्ये
त्या घरामध्ये 5 वर्षाचा एक बाल सारखं रडत होता आणि 10 मिनिटाच्या नंतर पुन्हा बंद व्हायचं. ती म्हातारी बाई महादेवाच्या अंगाची विभूती त्या बाळाच्या हृदयाला लावायची, कपाळाला लावायची आणि त्याचं रडणं बंद व्हायचं. डॉक्टर साहेब ते ऐकत होते, विचारत होता, आजी आजी तो बाळ का रडतो? तर त्या म्हातारीनं सांगितलं, डॉक्टर साहेब हा माझा नातू आहे, आतापर्यंत याला हृदयविकाराचा झटका येतो. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरला दाखवलं, 1.5 एकर जमीन विकली पण कुठेही गुण आला नाही. फक्त आमचं कुलदैवत महादेव आहे आणि या महादेवाची मी भक्ती करते. त्याच्या अंगाचा अंगारा लावला तर हा 10-20 मिनिट थांबतो. डॉक्टरनं ते पाहिलं आणि मग पुढे विचारलं, मग तुमचा विचार काय आहे? तर म्हातारीनं सांगितलं, डॉक्टर साहेब आमची एक इच्छा आहे, फक्त आमचा हा प्लॉट शिल्लक आहे. आता आम्ही या 15 दिवसात हा विकणार आणि आम्हाला आमच्या पाहुणेनं सांगितलं, मुंबईचे नितीन मानके डॉक्टर ते हृदयविकाराचे तज्ञ आहेत, तुम्ही त्यांच्याकडे न्या. डॉक्टरचं हृदय भरून आलं आणि हात जोडले सांगितलं, आजी तो नितीन मानके डॉक्टर मीच आहे आणि तुमच्या ह्या महादेवानं या तपश्चर्येमुळं तुमची निष्ठा असल्यामुळं मला तुमच्या घरी आणलं. दिल्लीचा मार्ग बंद झाला, तुम्ही उद्या दवाखान्यात घेऊन या, 1 रुपया आणू नका, मी त्याचं सगळं ओके करतो. शेवटी दुसऱ्या दिवशी तो मुलगा महाराज तिथं नेण्यात आला, मुंबईला ऑपरेशन केलं. तो मुलगा टकाटक आहे, त्यानंच हा लेख पाठवला आणि योग असा झाला, 6 महिन्यामध्ये डॉक्टर बाथरूम मध्ये गेले आणि मधातून लॉक केला, बकेट उचलायचं निमित्त झालं, हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टर कायमचे गेले. मला मुद्दा मांडायचा, त्या डॉक्टरनं सांगितलं, या महादेवानं दिल्लीचा मार्ग बंद केला, तुम्ही जी एकनिष्ठेनं भक्ती केली, एकविध भाव भक्ती करी भोळी, तेने कुडीची मुळी हाती लागे, म्हणून मला येणं झालं, असं सांगण्याचा मला मुद्दा आहे. एवढंच नाही महाराज, आणखी संत काय करतात? मग धाक ब्रह्मादिका साधूचा धाक ब्रह्मादी देवाला असतो. असे साधू सगळ्यात श्रेष्ठ असल्यामुळं त्या साधूचं भजन करू. ज्ञानेश्वर